गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता आम्ही आवरून चाललेलो आहोत ज्योतिबाला आणि आपण ज्योतिबासाठी ना छान असा चांदीचा हार घेतला होता. पुण्यामधूनच घेऊन आलो झंडूकाका सरांमधून. आमची अभिषेकची टाईम 8 ते 9 आहे आणि आम्हाला 7:30ला तिथं पोहोचायचं आहे. म्हणजे जवळपास 6:15 वाजलेले आहेत. जायला पाऊण तास तर लागेल आणि परत उतरून मंदिरपर्यंत जाऊपर्यंत 7:30 पावणे 8 होतील. 8पर्यंत पोहोचायलाच हवं आम्हाला. सो म्हटलं हे देवासाठी घेतलेलं छान हार दाखवावा. ज्योतिबा हे आमचं कुलदैवत आहे आणि आमची खूप मनापासून इच्छा होती की तिथं देवाला अभिषेक घालावा, आरती करावी आणि देवासाठी एखादी छान वस्तू घ्यावी सुद्धा. अगदी मागच्या वर्षापासून डोक्यात विचार होता की काय वस्तू घ्यावी आणि मग आम्ही असं ठरवलं की हार एकदम छान वाटेल म्हणून. आम्ही चहा घेऊन लगेचच निघू. खूप छान झाला आम्हाला इथं चहा मिळाला. ॲक्च्युली हॉटेल रूम बुक केली होती ना तेव्हा नाश्तासुद्धा इन्क्लूड होता, पण तो 7 वाजता सुरू होतो आहे आणि आत्ता 6:15 वाजलेले आहेत. त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की चहा तरी मिळेल का म्हणून. तर ते म्हणाले डायनिंग हॉल खाली आहे आणि तिथं चहा वगैरे असतो, पण आता ते सुरू नाही आहे. मग इथले एक काका होते त्यांना रिक्वेस्ट केली तर त्यांनी स्वतःहून इथं चहा बनवला आणि पटकन आम्हाला आणून दिला. ॲक्च्युली हॉटेलचं चेकआउट म्हणाल तर ते 11 वाजता असतं, पण आत्ताच आम्ही आमच्या बॅग्स आणि सगळं जे काही सामान आहे घेऊन चाललेलो आहोत. कारण माहीत नाही 11पर्यंत आम्ही परत नाही आलो तर नाही का, कारण बराच उशीर लागतो देवदर्शनाला वगैरे. तर तिथं ना देवाला नैवेद्यसुद्धा आम्ही दाखवणार आहे पुरणपोळीचा, तर त्याचा सिद्धा पण घेतला आहे. चला तर आम्ही निघतोय सकाळ सकाळी. वरच आमची रूम होती इथं. लवकर पोहोचायचं आहे. आवरलं, साडी नेसायची होती वर. म्हणलं गणपती बाप्पा मोरया, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. चला, छान अशी सुरुवात झालेली आहे आमची प्रवासाची. आता तासभर लागेल. येस, पहिल्यांदा व्यवस्थित आपण चाललो. आता ह्याच्याप्रमाणे तर 41 मिनिट्स दाखवत आहे पोहोचायला. सावकाश जाऊ. आणि ब्रेकफास्ट आमचा आहे हॉटेलवर, पण सकाळी 7 वाजता सुरू होतं, तर 6:45 जास्तीत जास्त. चहा दिला खरं त्यांनी, मस्त होता, एकदम फ्रेश वाटलं मला. पुण्याहून आम्ही जेव्हा निघालो होतो ना तेव्हाच गाडीत बसूनच गुरुजींना फोन केला होता की आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतोय, आम्हाला अभिषेकसुद्धा करायचा आहे आणि देवासाठी एक वस्तूसुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहोत. तुम्ही अभिषेकची जी टायमिंग असेल ती आम्हाला सांगा. आणि त्यांनी सकाळची टायमिंग दिली होती. एक 8 ते 9 टायमिंग असते आणि 4 ते 5 संध्याकाळी असते. तर आम्ही सकाळचीच घेतलं, म्हणजे फ्रेश वातावरण असतं ना आणि सकाळी सकाळी गर्दी कमी असेल म्हणून आम्ही 8 ते 9ची टायमिंग चूज केलेली आहे. अभिषेक, आरती, पूजा झाल्यानंतर ना नैवेद्यसुद्धा दाखवला जाईल, त्यासाठी आम्ही सिद्धा घेतला आहे. त्याच्यामध्ये डाळ, आपलं पीठ असतं, तांदूळ असतं, गूळ असतो आणि छान ते पुरणपोळीचा स्वयंपाक करतात आणि देवाला नैवेद्य दाखवतात. आणि तोच प्रसाद आहे ना आम्ही तिथं खाऊ, म्हणजे जेवण आमचं तिथंच होणार आज. साहेब कसं वाटतंय सकाळी सकाळी फ्रेश एकदम? अरे मस्त, छान कुर्ता बिडता. मला साडी नेसायला वेळ मिळाला, लवकर उठून सुद्धा 4:30ला बॅगा पॅक करून नाही का चेकआउट करायचं असल्यामुळे. असो हिरवा निसर्ग हा भोवतीनं. म्हणजे वेदर खूप चांगला आहे. मस्त. आवर्जून यावेळेला मी साडी घेऊन आले होते. म्हटलं देवदर्शनाला जातोय तर छान अशी साडी नेसावी आणि आधीच प्लॅन छान केला असला तरी इतक्या सगळ्या गोष्टी, म्हणजे सकाळी लवकर उठले होते आणि बॅगा सगळ्या भरण्यात आणि असं ठरवलं की अरे चेकआउटच सकाळ सकाळी आपण जातानाच करावं म्हणून. कारण 11पर्यंत पुन्हा कोल्हापुरात कुठं येणार, कारण ज्योतिबावरून डायरेक्ट पुण्याला सुद्धा आपल्याला मधल्या रोडनं जाता येतं असं आम्हाला समजलं. भारतात आल्यानंतर ना आम्ही दोघंच गेलो होतो महालक्ष्मीला आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी. मुलांना घेऊन आलो नव्हतं, कारण US वरून आल्यामुळं काय होतं की वातावरण त्यांच्यासाठी हे चेंज होतं. उन्हाळा सुरू झाला होता, शाळाही सुरू होणार होत्या आणि वेदर पाणी सगळं चेंज झाल्यामुळं मुलांची तब्येत थोडीशी नाजूकच असायची, म्हणजे थोडंफार सारखं ते आजारी पडायचे. त्यामुळं म्हटलं की त्यावर्षी मुलांना मात्र कुठल्याही ठिकाणी फिरायला वगैरे घेऊन जायला नको. जेव्हा त्यांना सवय होईल किंवा इथलं वातावरण सूट होईल तेव्हा हळूहळू पण या सगळ्या गोष्टी कराव्यात म्हणून. आणि आम्ही दोघंच म्हणजे करायचो देवदेव जे असेल ते. आणि पहिल्यांदाच ज्योतिबाच्या दर्शनासाठी मुलांना घेऊन चाललेलो आहोत. महालक्ष्मीला मात्र आम्ही एकदा गेलो होतो गोव्याला जाताना. एका संध्याकाळी आमच्याकडे वेळ होता, कोल्हापूरमध्ये थांबलो होतो.
त्यावेळी अगदी थोड्या वेळासाठी ना महालक्ष्मीचं दर्शन आम्ही घेऊन आलो होतो. कारण आल्यावर ना मुलांची प्रत्येक सीझनला तब्येत खराब व्हायची. पावसाळा आला की, उन्हाळा आला की, हिवाळा असला की आपण फक्त एका गावाहून दुसऱ्या गावाला गेलो तर आपली तब्येत किती खराब होते. तर मुलांना तर म्हणजे तिकडून आणलं होतं. तर मुलं थोडी स्थिर स्थावर झाल्यानंतर, इथल्या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर हळूहळू या गोष्टी करता येतील. आणि आता मुलं एकदम छान एन्जॉय करतात. आम्ही जिथं जातो तिथं त्यांना आवडतं सुद्धा. सो हळूहळू ह्या गोष्टी कळतील त्यांना. मुलं खूप लहान होती तेव्हा आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी घेऊन आलो होतो. मे बी त्यांना आठवतही नसणार आहे. ओमकार तर बेबी होता. आता 4-5 गवे दिसले आणि मोर सुद्धा मस्त. आणि गर्दी नाही आहे, सकाळचं फ्रेश वातावरण आहे. मी आता तेच म्हणत होते की मला एक्सपेक्टेशन नव्हतं. तेच ना. आणि 4-5 होते 4-5 होते. हा एकदमच बायसन या 4-5 होते. आता तुझ्या साईडलाच होते तिकडे. हा केवढं जवळ होते अजून. मी गाडी असल्यावर फास्ट कसं दिसणार तुला, उठवायपर्यंत गेलं असते पुढं गाडी आली असते. मी आता तेच म्हणत होते की सकाळी उठेपर्यंत म्हणजे उठायला थोडंसं हे होतं की उठू पण एकदा उठल्यानंतर होऊन जातात सगळी कामं. तर उठेपर्यंतच मला कंटाळ येतं. काय मस्त व्ह्यू आहे. तर आम्ही ना 7 वाजलेले आहेत आणि आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावर पोहोचलेलो आहोत. इथं एका ठिकाणी थांबलोय. कार पार्किंगची पण व्यवस्था आहे, तिथं नाही गेलो, इथंच थांबलोय. आणि आता गुरुजी इथं घेऊन म्हणजे गुरुजी इथं येत आहेत आणि मग आम्ही त्यांच्याबरोबरच जाऊ. इथून ना आम्ही देवासाठी वस्त्र घेतोय, ड्रेस. आणि ते म्हणाले वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत इथं वस्त्र. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही चांगली क्वालिटी घेतली वस्त्राची तर आम्ही ते देवाला घालू आणि नंतर जेव्हा घालू तेव्हा तुम्हाला फोटोसुद्धा पाठवू. कारण रेग्युलर वस्त्र असतात ना इथं ठेवलेले, ते खूप येतात, खूप भाविक घेऊन येतात. त्यामुळं फारसं घालणं होत. या गोष्टीची आम्हाला माहिती नव्हती, पण बरं झालं त्यांनी सांगितलं. वर्षातून एकदाच येत असतो, कुलदेवता आहे तर घेऊया चांगलं वस्त्र नाही का. तर ते देवाला घातलं सुद्धा जाईल. आणि आता काय लागणार आहे पूजे साहित्य, नारळ पूजे साहित्य. हा ते घेऊन वस्तू नंतर द्यायचं ना, ते अभिषेक झाल्यावर देऊ. अभिषेक झाले तर इथून देवाला वस्त्र घेतले, पूजेचं सगळं साहित्य घेतलं आणि आता 8 वाजता आपलं अभिषेक आहे. इथून सगळं घेऊन आता आम्ही निघतो. आणि नैवेद्य म्हणाल तर पूजा आपली झाल्यानंतर, अभिषेक झाल्यानंतर. तर बऱ्याच लोकांना या गोष्टी माहिती नसतात ना, आणि आमच्यासाठी सुद्धा नवीनच आहेत. तर म्हटलं शेअर करावं. आता आम्ही कुठं चाललो आहे माहिती आहे का, गुरुजींच्या घरी. तिथं आम्ही जाऊ, एक 5-10 मिनटं बसू, पूजेचं जे सगळं साहित्य घेतलं आहे ना ते व्यवस्थित ताटामध्ये घेऊ आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत. आता आम्ही हेच सांगत होतो, हे आपलं कुलदैवत आहे आणि दरवर्षी आपण इथं यायचं आणि दर्शन घ्यायचं म्हणून. म्हणजे आपल्या देवाचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो, आपल्याला योग्य मार्ग दाखवतो आणि आपल्याला वाईट गोष्टीपासून दूर सुद्धा ठेवतो. आणि आतापर्यंत आजी आजोबा करत होते, आता त्यांना जमत नाही आहे, त्यामुळे मी आणि डॅडा करू. आणि जेव्हा आम्हाला जमणार नाही तेव्हा तुम्ही हे सगळं फॉलो करा. कोंड्यात ना त्याला हुक होतं, ते घालायचं होतं. ओमकार इकडे साईडला आहे, ओमकार साईडला आहे, पुढे साईडला आहे.
सावकाश ओढ ते माझ्याकडे दे बिल. ते बिल राहू दे का त्याच्या. बट हे बॉक्स आहे. आता आम्ही आरतीला जाते आतमध्ये. पण त्यावेळी माझ्याकडे हां हां हे पण त्यांनाच दे बॉक्स परत देवाचे ठेवायचं असेल. हे ठीक आहे. हे पिशवीत घालू का हातात धर. ही सगळी पिशवी तुमच्याकडे घ्यायची आहे. तेवढे देशाला पैसे घेतलेले हातात काय. हे झाले त्यांनी त्यामुळे त्यांनी त्यांचं बरोबर ते दुसऱ्यांना घ्या. हा तू बाहेर त्या दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अदोक्षाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः, श्रीरघुनाथदेवताभ्यो नमः. आचम्य प्राणायामे नमः. श्यामदेवाय परमात्मने त्राहि मां नरकासुरा आर्तिक्यं प्रतिक्रियताम्. एकार्तिक्य दीपं समर्पयामि. ओम प्राणाय स्वापानाय देवाला छान अभिषेक घालून झाला आणि त्यानंतर आरतीसुद्धा होती म्हणून आम्ही तिथंच थांबलो. पहिल्यांदा आयुष्यामध्ये व्यवस्थित इथं उभा राहून आम्ही आरती केली असेल. आता आम्ही गुरुजींबरोबर बाहेर जाऊ आणि वेगवेगळे देव आहेत त्यांचंही दर्शन घेऊ. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की इथं अभिषेक कसा करायचा किंवा अभिषेक करण्यासाठी काय करायचं असेल. तर पटकन सांगते. हे जे गुरुजी आहेत ना हे आमचे फॅमिली गुरुजी आहेत. म्हणजे मग आमचे सासू सासरे म्हणा किंवा त्यांचे सासू सासरे आणि आता आम्ही याच गुरुजींकडे येतो आहे. त्यांचे वडील आधी करायचे, त्यांचे वडील आधी करायचे. तर परंपरेने चालत आलेली जी रीत आहे तीच आम्ही फॉलो करतो आहे. तुमच्या फॅमिलीचे एखादे गुरुजी असतील तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून अभिषेक घालणार आहे असं सांगितलं तरी ते व्यवस्था करतात. किंवा नसतील तरी इथं आल्यानंतर ना बरेच गुरुजी असे बाहेर दिसतील. त्यांना विचारून तुम्ही त्यांच्याकडून सगळी माहिती घेऊन अभिषेक देवाला घालू शकता. अभिषेक घालण्याच्या 2 टायमिंग इथं त्यांनी मंदिरात प्रॉपर ठेवलेले आहेत. सकाळी 8 ते 9, संध्याकाळी 4 ते 5. तर त्यानुसार आपल्याला जी टायमिंग योग्य वाटते आपल्या वेळेत बसते तर ती आपण घेऊ शकतो. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. छान असं दर्शन. ज्योतिबा हे आमचं कुलदैवत. कोल्हापूरचे हे जे ज्योतिबा मंदिर आहे ना हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. दख्खनचा राजा म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. या मंदिरात चांगभलचा गजर आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करतात. केदारलिंग, केदारेश्वर, ज्योतिर्लिंग अशा विविध नावांनी ओळखले जाते. यांना कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे बंधू भाऊ सुद्धा मानले जाते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला इथं भरणारी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा असते. यात्रेच्या वेळी लाखो भाविकांची गर्दी इथं पाहायला मिळते. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. छान पूजा झाली आमची आणि एक 10 मिनिटं बसून आम्ही जाऊन फ्रेश होऊन थोडं येऊ. आणखी थोडा वेळ स्पेंड करू. आणि डॉगेश भाई आहे आणि डॉगेश भाईला पुन्हा पेढा दिला. हे डॉगेश भाई नैवेद्य सुद्धा आपल्याकडून देवाला. आमचं ना देवदर्शन होईपर्यंत काकूंनी खूप छान असा पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय. हे जे ताट होतं नैवेद्याचं होतं. तर गुरुजी नैवेद्य दाखवायला गेलेले आहेत. त्यावेळेत आम्ही जाऊन यमाई देवीचं दर्शन घेऊन येतोय. तर आता आम्ही यमाई देवीला आलेलो आहोत. इथं पीठ वगैरे घेतलं आणि गाडी खाली पार्क करून आलो. चला यमाई देवीचं दर्शन घेऊया आता.
चाललेलो आहोत पुन्हा ज्योतिबाच्या मंदिरकडे. आता मात्र मुलांना भूक लागली असेल, सकाळी लवकर उठले होते आणि अगदी अर्धा कप चहा घेऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतोय. प्रवासी झाला आणि भरपूर म्हणजे व्यवस्थित देवदर्शनी झालं आणि इतका वेळ म्हणजे कसा गेला कळालंच नाही. पण या सगळ्या गोष्टीत मुलांची खूप छान साथ मिळते आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतात असं मला पर्सनली वाटतं. हेमाई देवीचं दर्शन घेतलं आणि आता पुन्हा आम्ही ज्योतिबा मंदिरकडे चाललेलो आहोत. कारण गुरुजी आहेत ना, ती कमान आहे ना, आपण एंट्री करतो ज्योतिबाच्या मंदिराच्या आत जायला, तिथंच कॉर्नरला राहतात ते. चला तर खाली जाऊन प्रसाद घेऊ. आता भूक लागली आहे. सकाळी चहा घेतला होता, बरं झालं. असं होतं की उपवास केल्यासारखंच होतं. देवाला गुरुजी नैवेद्य दाखवून आले आणि आम्ही आता जेवायला बसलेलो आहोत. पुरणपोळीचा हा आहे स्वयंपाक. खरंच खूप छान वाटतंय. सासूबाईंनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला आता काही जमत नाही आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा. खरं सांगू का, आम्हाला जसं जमलं तसं आम्ही छान पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप भारी वाटला आज. म्हणजे अभिषेक झाला, आरती झाली आणि मनासारखं व्यवस्थित शांत पद्धतीनं धावपळ न करता दर्शनही देवाचं झालं. सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि फोनवर सुद्धा आमचं बोलणं झालं. पण जेव्हा हा व्हिडिओ त्या पाहतील ना, त्यांना खूप आनंद होईल. जस्ट आम्ही कारपाशी पोहोचलो पुण्याला निघण्यासाठी आणि गुरुजींचा मेसेज आला. पाहिला तर त्यामध्ये ज्योतिबाचा हा फोटो होता. खरंच म्हणजे मन प्रसन्न झालं, डोळ्यामध्ये एकदम पाणी भरून आलं. इतका सुंदर आजच्या पूजेचा हा फोटो आहे. झालं. काय म्हणत होती पूर्वा? लवकर अजून 2 वर्ष 2 वर्ष लागतील ड्राईव्ह करायला. पण ते बाईक कधी येणार? चला, छान दर्शन झालं आणि हा पूर्ण ज्योतिबाच्या डोंगरावर पार्किंग एरिया आहे. येस, समोर वॉशरूम वगैरे आहे. ओ, ते डोंगर आहे का समोरचा तो एकदम कोनिकल? आज आपण वेगळ्या रूटनं चाललोय ना, फर्स्ट टाइम. हो, आपण हे माहित नव्हतं ना. ऍक्च्युली हा रूट तसं थोडासा माहित होता पण कोल्हापूर आपण गेलो नाही कधी. कोल्हापूर साईडनं जात होतं. हा कोणता आहे, कसं जाणार? बॅक साईड नाही आणि हा कोल्हापूर सिटीत जात नाही. हा पण डायरेक्टली मुंबई पुणे बेंगलोर जो हायवे आहे ना, बरोबर, त्या हायवेला टच होतो. त्या गावाचं नाव मला माहित नाही की ते कुठं निघतं, पण जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचेल तर मी तुला सांगतो. ओके सावकाश. मुलांना सांगितलं आता जेवण तुमचं झालेलं आहे, एक छोटीशी नॅप काढा म्हणून. आणि आम्ही टोल नाक्यावर असे फ्रेश पेरू घेतले होते. टाइमपास करायला काही ना काही तर आमचं सुरू आहे. गाणी लावले आहेत, गप्पा मारतोय. हॅलो फ्रेंड्स, तर जवळपास वाजलेले आहेत 2 आणि पुण्याला पोहोचायला जवळपास अजून 3 तास आहेत. म्हणजे 5पर्यंत आम्ही पोहोचू. जर ब्रेक घेतला आणि थांबलो तर मग 5:30-6 होतील. पण सध्या तरी असं होतं की मुलं झोपलेत. जेवणही आमचं छान झालंय. आता पेरूही आम्ही घेऊन ठेवला एकदम फ्रेश असा. सो ब्रेक लवकर घेऊ की नाही माहीत नाही, पण आत्ताच्या हिशोबानं 5पर्यंत आम्ही पुण्यात पोहोचू. आजचा दिवस बापरे, सकाळी दिवसाची सुरुवात तर 4:30लाच झाली. 4:45-5ला वगैरे मुलं उठायला लागली, त्यांच्या आंघोळा वगैरे. आणि त्यानंतर आम्ही 6च्या आसपास रेडी होऊन खाली आलो. मग पुढचा प्रवास एकदम छानच झाला. येस, अशी आहे. फ्रेश मूड म्हणजे फ्रेश मॉर्निंगला जेव्हा ते ज्योतिबाच्या डोंगरावर आम्ही ड्राईव्ह केलं ना, ते खूप चांगलं होतं. आणि जाताना पूनमला गवे दिसले, तिने पॉइंट आउट केले आणि मी पण सरप्राईज होऊन बघितलं तर अरे खरंच जवळपास 4 का 5 गव्यांचा कळप होता. ह्यूज, असलं मोठे दिसतात ते. आणि त्याच्यानंतर मोर दिसलाय. तुम्हाला नाही, एकदम फास्ट. मला नाही, पूनमला दिसला. तुम्ही बघेपर्यंत गाडी उडेल. पण सुरुवात अशी झाली होती मस्त अशी.
आणि नेहमी म्हणतो तसं उठायच्या वेळेला असं वाटतं की नाही उठायचं एवढं लवकर, पण एकदा जाग आली आणि उठलो की मग त्यानंतर सगळ्या गोष्टी होऊन जातात नाही का. उठेपर्यंतच असतं आपलं होईल की नाही. आणि म्हणजे जेव्हा आम्ही झोपलो ना तेव्हा असं होतं की अरे सकाळी उठायला होईल का, ते टेन्शन होतं कारण आम्हाला चेकआउट पण करायचं होतं नाही का. येस, पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन आम्ही पुण्याला चाललोय आणि 5 पर्यंत पोहोचतोय. जाता आता एका ठिकाणी थांबून आम्ही सगळ्यांसाठी ना कंदी पेढे घेतलेले आहेत. ॲक्च्युली ओमकारने एक छान नॅप काढली, पण उठल्यापासून त्याचं डोकं गरगरत्याने उलटी आल्यासारखं होतंय. काय झालं, आम्ही जेवण केलं आणि लगेचच प्रवासाला सुरुवात केली आणि 12 वाजता म्हणजे भर उन्हातच प्रवास आमचा सुरू आहे. वाटलं की डोळे उजेडी म्हणजे रात्रीच्या आधी आपण पोचावं घरी नाही का, म्हणजे घरी लवकर पोचता येईल, आरामसुद्धा होईल आणि घरी डाळ भात करून खाता येईल असं पण प्लॅन होता. म्हणून लवकर निघालो. पण काय झालं, सकाळी आम्ही लवकर उठलो होतो, त्याच्यानंतर फक्त चहा घेतला होता, त्यानंतर प्रवास झाला आणि पूजा वगैरे म्हणजे बराच वेळ त्यामध्ये आमचा गेला. आणि म्हणजे नाश्ता वगैरे न झाल्यामुळं आम्हाला तर सवय उपवास वगैरे असतो त्यामुळे मला आणि नवऱ्याला, पण मुलांना फारशी सवय नाही. त्यांना विचारलंही होतं थोडं नाश्ता कराल का, पण सकाळी त्यांचाही मूड नव्हता, म्हणजे झोप पूर्ण व्यवस्थित झाल्या नसल्यामुळं त्यांनाही भूक लागली नव्हती. सकाळपासून थोडासा उपवास आणि त्यानंतर डायरेक्ट जेवण झालं आणि पुन्हा प्रवास. मग ह्या सगळ्या थोडंसं नाही का ओमकारची तब्येत कुरकुरते आहे. आम्ही इथं चहा घेतलेला आहे आणि फ्रेशसुद्धा झालो. ऑलमोस्ट आम्ही पुण्यात पोहोचलो आहे, पण आल्यावर ट्रॅफिक जाम झालं. इथे एक ॲक्सिडेंट झाल्यामुळे ना बराच वेळ आम्हाला इथं थांबावं लागलं, म्हणजे स्लोली चाललेत सगळ्या गाड्या. खरं सांगू का, घरी गेल्यानंतर इतकी कामं पेंडिंग पडलेली आहेत ना, माहीत नाही किती वेळ मिळणार आहे व्हिडिओ एडिटिंगला, पण ट्राय करेन जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. चला तर घरी पोचायला अजून बराच वेळ लागेल आणि व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.